हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चला फिरायला. आज आपण जाणार आहोत मंगळ ग्रह मंदिरात. हे मंदिर आहे तरी कुठे, तर अंमळनेर येथे हे मंदिर आहे. पूर्ण भारतामध्ये 3च ठिकाणी हे मंदिर आहे असं मानलं जातं. एक उज्जैनमध्ये आहे, जिथे शिवलिंगालाच मंगळ ग्रह मानून पूजा केली जाते, आणि अंमळनेरमध्ये जिथे ॲक्च्युअल मंगळ ग्रहाची मूर्ती आहे. आणि साऊथकडे कुठेतरी एक मंदिर आहे असं म्हटलं जातं. जर या मंदिरात तुम्हाला जायचं असेल तर बाय ट्रेन किंवा बाय रोड तुम्ही जाऊ शकतात. बाय ट्रेन जर तुम्ही जातात तर अंमळनेर रेल्वे स्टेशन आहे. बाय रोड जर तुम्ही जातात तर जळगावहून हे 65 किलोमीटर आहे आणि धुळ्याहून 35 किलोमीटर लांब आहे. अंमळनेरमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला जागोजागी मंगळ ग्रहाच्या मंदिराचे ॲरोज दिलेले आहेत. अंमळनेरला साने गुरुजींची कर्मभूमी म्हटले जाते. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही विश्वास करतात नाही करतात, पण बऱ्याच जणांना सांगितलं जातं मंगळ दोष असेल तर मंगळ ग्रह मंदिरावर आपल्याला पूजा करून यायला सांगतात. ही पूजा करण्यासाठी बऱ्याच लांबून बरेच भाविक तिथे जात असतात. तसं पूजा करण्यासाठी तिथे अभिषेक हॉलसुद्धा आहे, आणि जर तुम्हाला स्टे करायचा असेल तर तिथे AC रूमसुद्धा अवेलेबल असतात. मंदिराच्या आवारात कार पार्किंगची सुद्धा सोय आहे. मंदिराबाहेर थोडेफार खरेदी करण्यासाठी दुकानं देखील आहेत. मंगळ दोषासाठी जी पूजा केली जाते ती मंगळवारी केली जाते. तसंच अंगारकी चतुर्थी, आषाढ षष्टी, कार्तिक षष्टी आणि कुठलीही दशमीला सुद्धा केली जाते, कारण मंगळाचा जन्म हा दशमीला झालाय असं मानलं जातं. मंगळाची मूर्ती ही स्वयंभू आहे असं मानलं जातं. असं म्हटलं जातं 20व्या सदीमध्ये याचा जीर्णोद्धार झाला होता. त्यानंतर मंदिर 1933मध्ये परत बांधण्यात आलं. मंगळ ग्रह मंदिराची माहिती आता सर्वांना होत चालली आहे. भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मंदिरात भाविकांसाठी वेगवेगळ्या सोयीसुविधासुद्धा केल्या आहेत, आणि छान असं गार्डनसुद्धा आहे. जागोजागी छान झाडं लावून ती मेंटेन करण्यात आलेली आहेत. मंदिर आणि मंदिराच्या आवारात स्वच्छता खूप छान आहे. मंदिराच्या बाहेरच तुळसाई उद्यान म्हणून उद्यान आहे. पाण्यात पाय स्वच्छ धुवून आता आपण जाऊयात मंदिरात. तर हे आहे सुंदर, शांत आणि विलक्षण असं मंगळ मंदिर. मन अगदी शांत आणि प्रसन्न होईल असं हे मंदिर आहे. मंगळाला भूमिपुत्र मंगळ असं म्हटलं जातं. भूमिमातेचा पुत्र मंगळ असं म्हटलं जातं. म्हणून मंगळ ग्रहाच्या इथे भूमिमाता आणि पंचमुखी हनुमानजी यांच्या मूर्ती देखील आहेत. संपूर्ण जगामध्ये भूमिमातेचं एकमेव देवस्थान म्हणजे हे अंमळनेरमधलं मंगळ ग्रह मंदिर. भूमिमातेसोबत पंचमुखी हनुमानाचं देखील स्थान तिथे आहे. इथे अभिषेकासाठी हॉल आहे, त्याचप्रमाणे राहण्यासाठी देखील सोय आहे. तुम्ही इथून प्रसादसुद्धा घेऊ शकतात. मंगळाला भूमिपुत्र मंगळ असं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे ज्यांना भूमी रिगार्डिंग म्हणजे लँड रिगार्डिंग जमिनीचे काही दोष असतील, काही अडचणी असतील, तर ते सोडवण्यासाठी या मंदिरात येतात. किंवा जे जमिनी रिगार्डिंग काम करतात, जसं की बिल्डर असतील, शेतकरी असतील, हे लोक आपल्या अडचणी देवापुढे मांडतात आणि त्या सोडवल्या जातात असं म्हटलं जातं. मंदिराच्या आवारात पशु, पक्षी, प्राणी देखील आहेत. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकतात की मासे देखील आहेत. लहान मुलांना हे बघायला खूप आनंद होतो. तसेच मंदिरात ससे देखील आहेत. पांढरे शुभ्र, इकडे तिकडे उड्या मारत फिरणारे ससे बघण्यात सुद्धा सगळ्यांना आनंद होतो. मंदिरात अभिषेकाबरोबर तुम्ही होम हवन करण्यासाठी सुद्धा तिथे जाऊ शकतात. त्यासाठी सुद्धा सेपरेट त्यांनी हॉल दिलेला आहे. इथे तुम्ही होम हवन करू शकतात. मंदिराच्या थोड्या मागच्या बाजूला तुम्ही गेलात तर तिथे नैसर्गिक पाण्याचा साठा आहे, जिथे बऱ्याच वेळा कमळ उमललेले असतात.
मंगळ ग्रहाला सेनापती सुद्धा म्हटले जाते. सेनापती म्हणजे रक्षण करणारे. त्यामुळे बरेचसे पोलीस दल किंवा सैन्यात भरती झालेले किंवा होऊ इच्छित असलेले इथे दर्शन घ्यायला नक्कीच येतात. मंगळ ग्रह मंदिर आवारात तुम्ही बघू शकतात की श्री स्वामी समर्थ यांचं देखील स्थान आहे. वर्षानुवर्ष जुनं वडाचं झाड आहे आणि त्याखाली खूप सुंदर असं मंदिर आहे, जे की खूपच पीसफुल आहे. मंदिराच्या बाहेर कॅन्टीनसुद्धा आहे. मंदिरातनं भाविकांना प्रसाद असतोच, पण इथे तुम्ही चहा नाश्ता करू शकतात. मंदिराच्या बाहेर कमळाची सुद्धा बाग आहे. तिथे तुम्ही कमळ पाहू शकतात. मेडिटेशनसाठी सुद्धा खूप सुंदर हॉल त्यांनी तयार केलेला आहे. बघा, जर तुम्ही मंगळवारी या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असाल तर तिथे बट्टी आणि वरण भात, वांग्याची भाजी, गुळाची जिलेबी असं जेवण मिळतं. भक्तांना हा महाप्रसाद फक्त 54 रुपयात मिळतो. मंगळ ग्रहाचा 9 आकडा शुभ मानला जातो. मग 5 + 4 9 होतात, म्हणून 54 रुपयात आपल्याला हे जेवण मिळतं. जेवणासाठी टेबल खुर्च्या आहेतच आणि खाली बसून जेवणाची सुद्धा सोय आहे. मंगळ ग्रहाला प्रसाद म्हणून मसूरची डाळ आणि गूळ दिला जातो. जर तुम्हाला घरून प्रसाद घेऊन जायचा असेल तर तुम्ही मसूरची डाळ आणि गूळ घेऊन जाऊ शकतात. काही वर्षांपूर्वी हीच आलेली डाळ आणि गूळ यापासनं स्वयंपाक बनवला जात असे. मात्र आता हा मेनू चेंज झालेला आहे. मंगळवारी जात असाल तर प्रसादाचा आस्वाद जरूर घ्यावा. दर्शन घेतल्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग केली आणि निघालो. फिरायला कुठे जायचं हा जर प्रश्न पडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी माथेरान, दमन, उज्जैन, मनाली ह्या सगळ्यांचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. कशाने जायचं आणि कुठे थांबायचं, कुठल्या सीझनमध्ये जायचं, खर्च किती लागतो, ह्या सगळ्याची माहिती मी तुम्हाला तिथे दिलेली आहे. तरी तुम्हाला कुठल्या ठिकाणाची माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चलो तो फिर, बाय बाय.